श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। पुन्हा एकदा मी आली आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन। सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य बघा। आवळा नवमीचा खूप छान असा व्हिडिओ तुमच्या बरोबर मी सकाळी शेअर केलेला आहे। चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा। त्यासोबतच आता हाईप हे ऑप्शन नवीन आलेलं आहे लाईक सारखं, तर आपला व्हिडिओ भरपूर हाईप मध्ये पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त हाईप करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच माझ्या ताई दादांचे प्रश्न असतात की आमच्या घरातील अमुक एक व्यक्ती चिडकी आहे आणि जास्त फरक कोणाचा पडतो? पती पत्नी, सासू सासरे, जावा जावा यांचे नातं जास्त जवळचं असतं। कारण आई आणि आपण लांब असतो, जास्त भांडण होत नाही। कोणतंही नातं जेव्हा जास्त जवळ येतं, जसं की नवरा बायको, जावा जावा, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी असतील, तर अशा नात्यांमध्येच फक्त वाद होतात। कारण या नात्यांमध्ये प्रेम जास्त असतं, त्या नात्यांमध्ये वाद जास्त होतात। तर अशा वेळेस तुमचा भाऊ बोलत नाहीये, तुमची पत्नी खूप रागवते तुमच्यावर, तुमचा पती खूप रागवतो, तुम्हाला आदर करत नाही, तुमचा रिस्पेक्ट करत नाही, तुमचं अजिबातच ऐकत नाही। मग ताई आम्हाला ह्याला आपलंसं करण्यासाठी उपाय सांगा, किंवा ताई त्यांना राग शांत करण्यासाठी उपाय सांगा। तर चला आज तुमच्या म्हणण्यानुसार तोच व्हिडिओ नक्की घेऊन आलेले आहे। आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्याला ऐकायचंच असतं तो कोणताही उपाय न करता ती गोष्ट ऐकूनही जातो। पण काही व्यक्ती अशा असतात की ज्यांचा अहमपणा कधी कमीच होत नाही, म्हणजे माझंच खरं, काही झालं तरी माझंच खरं, अशाही व्यक्ती असतात। अशा व्यक्तींसाठी काय सेवा कराव्यात, स्वामी सेवामध्ये काय आहे किंवा उपायांमध्ये काय आहे? तर सर्वप्रथम थोडंसं आपण सेवेकडे वळूया। रागीट व्यक्तीला शांत करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा ठरतो तो तारक मंत्र। कारण आपले महाराज स्वतः अत्यंत रागीट होते आणि महाराजांना शांत करण्यासाठी अनेक भक्त प्रयत्न करायचे की महाराज रागवू नये। त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरातल्यांना शांत करण्यासाठी तारक मंत्र म्हणावा। तारक मंत्र म्हणताना पुढे एक पाण्याचा ग्लास घ्यावा, त्याच्यावर हात ठेवावा आणि जर विदाऊट केमिकल जशा उदबत्त्या तुम्हाला हव्या असतील तर माझ्याशी संपर्क साधा। तर तो विषय आता इथं नाहीये, पण विदाऊट केमिकल अगरबत्ती जर तुमच्याकडे असेल तर त्याची विभूती त्या पाण्यामध्ये पडली पाहिजे। पण जर केमिकल युक्त असेल, जास्त फ्रेग्रन्सची असेल तर त्याची विभूती चालणार नाही, कारण त्याचे साइड इफेक्ट्स आपल्या पोटामध्ये जाऊन होतील। तर एक साध्या विदाऊट केमिकलची अगरबत्ती घ्यायची, ज्यामध्ये गोबर वगैरे ज्या गोष्टी असतात, आणि ती ग्लासच्या इथे लावायची आणि उदबत्ती नसेल दिवा लावायचा, नुसता हात पाण्यावर ठेवायचा। रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा। किती वेळा? 11 वेळा। आणि ते पाणी जे आहे ते सगळ्यांना घरातल्या पाण्यामध्येच मिक्स करायचं। समजा तुम्ही रात्री जेवायला बसला आहात, तांब्यातलं पाणी वाया जाऊ शकतं, पण ग्लास मधलं पाणी वाया जाऊ शकत नाही। मग सगळ्यांना ते मिक्स करून ग्लासमध्ये सगळ्यांना ते तीर्थरूपी पाणी द्यायचं आहे। आणि जे ऐकतात की बाबा धरा हे तीर्थ प्या, काही नवरे ऐकतच नाहीत, मला काय घालतीयस का काय असे बोलणारे पण आहेत। मग अशांसाठी मी तुम्हाला सांगते की हे पाणी चमचाभर त्यांच्या चहात घाला, त्यांच्या पाण्यात घाला, कशातही घालून त्यांच्या पोटात गेलं तरी बास आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मुलं जी रागीट आहेत, खूप रागीट असतात मुलं काही काही, की अक्षरशः रोजचं घरात तांडव असतं, त्यांना नाही म्हणायचा अवकाश। काही लहान मुलं भोकाड पसरतात, आणि लहानच नाही 10-12 वर्षाची मुलं सुद्धा भोकाड पसरतात की एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, ना तर अखंड रडायला सुरुवात करतात। अशांसाठी आपल्या गणपती बाप्पाची किंवा महाराजांच्या मूर्तीवर रोज अभिषेक करावा। महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा, आणि गणपती बाप्पाची जर तुम्ही मूर्तीवर अभिषेक करत असाल तर ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत 21 वेळा अभिषेक करावा। आणि हे पाणी मुलांना द्यावे आणि गणपती जवळ, महाराजांजवळ प्रार्थना करावी की माझ्या मुलाचा राग शांत कर, आणि किंवा त्याला ऐकण्यासाठी थोडंसं सद्बुद्धी दे। ह्याच्यात अजून एक टीप मला सांगावीशी वाटते, कारण हल्ली पाल, झुरळे, मुंग्या यांचे प्रमाण खूप वाढले आहे आणि आपल्याला रात्री माहित नसतं की देवी देवतांवरून सुद्धा त्या फिरू शकतात। त्यामुळे स्वामींचं तीर्थ असो किंवा महाराजांचं किंवा गणपतीचं किंवा देवीचं, एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात आधी ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यावी,
कारण त्याच्यावर चुकून लाळ किंवा काहीही पडला असेल तर आपण काय म्हणू की महाराजांचं पाणी म्हणजे तीर्थ आहे. हो आहे, पण त्याच्या आधी ती मूर्ती धुवून घ्या, म्हणजे आपल्या बाळांना, मुलांना किंवा कोणालाच घरच्या त्रास होणार नाही. तर ही एक टीप आहे. कशासाठी? आपल्या आरोग्यासाठी. कुठलेही उपाय करताना किंवा सेवा करताना आपल्या आरोग्याला हानी पोहोचता कामा नये, म्हणून ते मूर्ती पुसून स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरचं जे पाणी आहे ते मुलांना पाजा. नाही तर 6 महिने, 10 महिने, 1 वर्षाच्या बाळांना काहीतरी इफेक्ट झाला तर तुम्ही म्हणाल पुन्हा की ताई मी ते पाणी पाजलं आणि असं असं झालं. पुढची गोष्ट, ज्यांचा चंद्र अत्यंत म्हणजे असतो ना कमजोर असतो. चंद्र कशाचा तारक आहे? तर चंद्र मनाचा तारक आहे. जेवढा तुमचा चंद्र स्ट्रॉंग तेवढं तुमचं मन स्ट्रॉंग. म्हणूनच जसं की अमावस्या आली, पौर्णिमा आली, अशा वेळेस काय होतं, माणसांचा राग खूप वाढतो, माणसांना खूप टेन्शन येतं, लेडीज, महिला सगळ्यांनाच. म्हणजे पौर्णिमा अमावस्येला त्रास होणारे खूप लोक आहेत. त्याचं कारण आहे चंद्र. तर ज्यांचा चंद्र कमजोर असेल त्यांना एक 2-3 उपाय पटकन सांगते. चांदीचा ग्लास असेल तर त्या ग्लासमध्ये रोज पाणी भरून ठेवायचं आणि ते त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं. ग्लास नसेल, कॉईन असेल तर कॉईन स्वच्छ धुवून स्टीलच्या भांड्यामध्ये तो टाकायचा, त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी भरायचे, ते पाणी प्यायला द्यायचे. आणि तेही नसेल तर चांदीची जी आपली अंगठी असते ती स्वच्छ धुवायची, त्या पाण्यामध्ये टाकायची आणि ते मुलांना आणि पती पत्नी जे कोणी तुमच्या घरात रागीट आहे त्याला प्यायला द्यायचं. असं केल्यानं काय होतं तर चंद्र तुमचा अत्यंत शांत बनतो. चंद्राकडे एकटक किमान 2 मिनिट बघण्याचा प्रयत्न करा आणि मुख्यत्वे करून पौर्णिमेच्या चंद्राकडे बघण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीचा राग आपोआप शांत होतो. त्याच पद्धतीने चांगल्या प्रतीचा मोती, एकदम चांगल्या प्रतीचा मोती, साधारण 3 कॅरेट ते 3.5 कॅरेटचा मोती सोनारांकडे मिळतो. तुम्हाला माझ्याकडे पाहिजे असेल माझ्याकडे पण मिळू शकतो. नंबर आहे तुम्हाला सांगते, 77 57 94 94 41. उत्तम प्रतीचा मोती घ्या. 500 200 300चे घेऊ नका, त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण ते प्लॅस्टिकचे असतात. राग जास्त आहे त्यांनी करंगळीमध्ये, चांदीच्या अंगठीमध्ये मोती धारण करावा, गोल आकाराचा. त्यामुळे सुद्धा राग पूर्ण शांत होतो आणि ती व्यक्ती हळूहळू तुमचं ऐकू लागते. त्याच पद्धतीने आता 2 अजून गोष्टी सांगते की ज्यांना राग आवरतच नाही आणि ज्यांना उपाय करायला वेळ नाहीये किंवा ज्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे मूनस्टोनचे ब्रेसलेट आहे. मूनस्टोन किंवा स्फटिकचे, म्हणजे पारदर्शक स्फटिक जो असतो त्याचे ब्रेसलेट घातल्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा जाणवेल. आपल्या वरिष्ठ असतात, अधिकारी असतात किंवा आपले कलीग असतात, आपल्याकडे कामाला असतात, कुणी असतात, त्यांच्याशी झटकन राग येऊ नये म्हणून, कुठलेही व्यवहार शांततेने पार पडावेत म्हणून उजव्या हातामध्ये जर तुम्ही मूनस्टोनचं ब्रेसलेट धारण केलं, फक्त 1200 रुपयाला आहे, रेकी करून सिद्ध करून दिले जाईल. हे ब्रेसलेट घातल्यामुळे पण मुलांचा राग, मोठ्यांचा राग, स्त्रिया पुरुष सगळ्यांना चालते. मांस, मच्छी, मटण जे काही तुम्ही खाता त्यामध्ये याची कुठलीही अडचण नाही. पिरियड सुद्धा घ्यायची सुद्धा काही अडचण नाही. तर मूनस्टोन किंवा क्रिस्टल म्हणजे स्फटिकचं ब्रेसलेट आजच ऑर्डर करा आणि हेही तुम्ही धारण करू शकता किंवा त्यांच्या जवळ ठेवू शकता, उशीच्या अभ्र्यामध्ये ठेवू शकता. तर एवढे सारे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत, तर तुम्हाला यातला कुठला जो योग्य वाटेल तो करा. कोणतीही सक्ती नाही की माझ्याकडून तुम्ही ही वस्तू घेतलीच पाहिजे, पण जे आहे ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितले. त्यातले सगळे उपाय साधारण किमान ही सेवा उपाय असेल 41 दिवस हे केलेच पाहिजेत. निम्म्यातून केले तरी काहीच फरक नाही पडला असं करून चालणार नाही. कुठलीही सेवा, उपाय, भक्ती, शक्ती किंवा नोकरी, कष्ट हे सातत्य असेल तरच त्याच्यामध्ये यश येते. हे लक्षात ठेवा. महाराजांवर विश्वास ठेवा. कोणती अडचण असेल फक्त महाराजांजवळ बोला, कारण हे जग खूप स्वार्थी आहे. त्यामुळे कोणापाशी आपली अडचण बोलण्यापेक्षा महाराजांजवळ बोला, ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. श्री स्वामी समर्थ.